तुम्ही डाएट प्लॅन करताय तर मखाना वापरतच असाल तर मखानाचे दोन प्रकार मी आज तुम्हाला दाखवणार आहे. एक दही चाट मखाना आणि पेरी पेरी मखाना. तर पहिल्यांदा मी तुम्हाला पेरी पेरी मखाना सांगणार आहे. पेरी पेरी मखाना दाखवणार आहे. तर पेरी पेरी मखानासाठी आपल्याला 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे आणि कढईची फ्लेम आपल्याला म्हणजे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवून हे मखाने त्यात भाजून घ्यायचे आहेत. सारखे हलवत राहा म्हणजे मखाने एकसारखे भाजले जातील. याप्रमाणे 5-6 मिनिटातच आपले मखाने लालसर होतील. म्हणजे आपले मखाने व्यवस्थित भाजले गेले असे समजा. आणि त्यामध्ये आता मी पेरी पेरी मसाला मार्केटमध्ये भेटतो तो मी 2 टेबलस्पून घालून घेणार आहे. जर तुमच्याकडे मॅकडीचा पाऊच वगैरे असेल, जे उरलेले पाऊच असतात त्याच्यातला तुम्ही पेरी पेरी मसाला वापरलात तरी चालेल. तर मी त्याच्यातला एक पाऊच माझ्याकडे होता तो मी घालून घेत आहे. बघा याप्रमाणे पूर्ण पाऊच मी त्याच्यात घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मखानातला मसाला सगळा पूर्ण लागला गेला पाहिजे असं व्यवस्थित मिक्स करून हलवून घेऊया. याप्रमाणे आपण मसाला लावून घेतलेला आहे. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि थंड झाल्यावरती आपण हवाबंद डब्यात भरून घेऊया. याप्रमाणे आपण मखाने बनवून ठेवू शकता आणि ते 8-10 दिवस व्यवस्थित राहतील. याप्रमाणे हवाबंद डब्यात ठेवा. आता आपण दही चाट मसाला बनवणार आहोत. तर दही चाट मखाना मसाला बनवण्यासाठी आपल्याला मखाना लागणार आहे 1 बाउल. आता पुदिना पावडर त्यामध्ये टाकणार आहे. तर ती पुदिना पावडर कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते. तर पुदिन्याची पानं आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती आता पानं व्यवस्थित काढून घेऊया एका प्लेटमध्ये. त्यातलीच मी थोडी पानं ओव्हनमध्ये लावून घेणार आहे. 1-1.5 मिनिटासाठी ओव्हनमध्ये ठेवून द्या म्हणजे आपली पानं सुकून अशी तयार होतील आणि ती कुस्करून आपण त्याची पावडर तयार करायची आहे. जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्ही उन्हात किंवा तव्यावर भाजून घेऊ शकता किंवा उन्हात सुकवू शकता आणि ह्याप्रमाणे आपण त्याची पावडर तयार करून घ्यायची. जास्त प्रमाणात असेल तर मिक्सरला लावून घ्या. आणि दही घेतलं आहे. आता आपल्याला मखाना भाजून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी 1 चमचा तूप घालून घेतलं आहे. त्यात पुदिना पावडर घातली आहे 1 टीस्पून आणि व्यवस्थित त्या तुपामध्ये मिक्स करून घेत आहे आणि मखाना घालून घेत आहे. मखानाही व्यवस्थित आपण त्या पुदिन्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. पुदिना आणि स्लो गॅसवरच आपल्याला 3-4 मिनटं व्यवस्थित मिक्स करून भाजून घ्यायचं आहे मखाना. याप्रमाणे मखाना आपला व्यवस्थित भाजून झाला आहे. बघा याप्रमाणे कुस्करून बघू शकता. आता मखाना आपण थंड करत ठेवूया आणि ज्या मखानासाठी आपल्याला दही चाट मसाला करायचा आहे त्यासाठी आपल्याला चटणी लागणार आहे. चिंचेची चटणी असते ही. तर त्यामध्ये गूळ टाकला आहे मी 2 चमचे. गूळ पावडर असेल तर तुम्ही 2 चमचे गूळ पावडर टाका आणि 3 चमचे मी चिंचेची चटणी टाकली आहे. आणि चिंचेची चटणी जर तुमच्याकडे नसेल तर चिंच भिजत ठेवून गरम पाण्यामध्ये त्याचा रस काढून घ्या किंवा कोळ काढून घ्या आणि त्यात टाका. 3 चमचे टाकलेले चिंचेचा कोळ आणि मसाला 1 चमचा टाकला आहे आणि चाट मसाला, आमचूर पावडर आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आणि ते उकळून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित. अशी आपली गोड चटणी, आंबट चटणी तयार झालेली आहे. आता मखाना जो पुदिना लावून आपण भाजून घेतला होता तो आता एका बाउलमध्ये घेतला आहे मी आणि त्यामध्ये दही घालून घेतलं आहे. दही व्यवस्थित मिक्स करून घेऊया. 7-8 चमचे दही घातलेलं आहे. त्यामध्ये आता मी गोड चटणी, चिंचेची गोड चटणी आपल्याला त्याच्यात घालून घ्यायची आहे. मी 2 टीस्पून घालून घेतलेली आहे आणि त्यामध्ये चाट मसाला आणि तिखट थोडंसं आणि शेव घालून मी मखाना चाट तयार केलेला आहे. ह्याप्रमाणे तुम्ही मखाना चाट तयार करू शकता. ही दही मखाना चाटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. हे 2 प्रकार तुम्ही नक्की करून बघा. तुम्हालाही खूप आवडतील. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.